गायकवाड साहेब उपस्थित आहेत. प्रसिद्ध उद्योजक आणि समाजसेवक त्यांच्या शुभास्ते ही ट्रॉफी. आमचे कॅमेरामॅन बिलाहल आपण VIP डाईजवर कॅमेरा घ्यायचा आहे. केतन वेलकम. आपण पाहतोय सतीश वागचौरे पहिली मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी घेताना. मित्रांनो, या स्पर्धेचा पहिला षटकार सौरभच्या बॅटनं आला होता. पहिला चौकार देखील त्याच्याच बॅटनं आला होता. आणि पहिली मॅन ऑफ द मॅच सतीश वागचौरे. हा क्रिकेट आहे, क्रिकेट फार चांगला क्रिकेट आहे. चला आजच्या दुसऱ्या सामन्याला इथे सुरुवात करतोय आणि इथे टॉस झालेला आहे, तो म्हणजेच न्यू संघर्ष मिटपाडा संघाने जिंकलेला आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. समोरचा संघ ताकदवर संघ आहे, सर्वांना माहिती आहे. छोटा 11 मापोली. एक चांगली लढत नक्कीच होईल, एक चांगला खेळ होईल ही अपेक्षा आहे. तर कॉम्बॉक्स मोहित पाटील वेलकम. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या व्यासपीठावर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मॅच ऑन करायची आहे. चला मिटपाडा. सतीश वागचौरे, रोहित आपल्यासोबत जुडलेला आहे. पंचशील मित्रमंडळ म्हसवाला कोंडलेगाव, क्या बात आहे. एक मोठी स्पर्धा तुमच्या भेटीला येत आहे मित्रांनो. पंचशील चषक 2026. जर कोणाला सहभाग नोंदवायचा असेल तर आपण नक्कीच संपर्क साधायचा आहे. रुपेश झुले, सुरेश गायकवाड आणि मयूर उबाले यांना आपण संपर्क साधू शकता. पालघर भरपूर मोठी स्पर्धा आहे. प्रथम पारितोषिक 51,000 आहे. 25, 11 आणि 11 4 पारितोषिक आहेत. मॅन ऑफ द सिरीज आहे. उत्कृष्ट गोल, उत्कृष्ट फलंदाज, मालिकावीर. नक्कीच संपर्क साधा रुपेश, सूरज आणि मयूरला. तर आपण जाऊया आता सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि कॉम्बॉक्स मध्ये. मयूर पाटील. आमच्यासोबत मिटफाडा संघाचा केतन जाधव जोडलेले आहेत. आपल्या देखील कॉम्बॉक्स मध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण पाहत आहात ओमकार ग्रुप वडपे आयोजित स्वर्गीय सुनीता शांताराम पाटील स्मृती चषक 2025 हा दुसरा सामना. पहिल्या सामन्यामध्ये विजय संपादन केलं होतं शेलर संघानं आणि आता दुसरा सामना आपण आपल्या मैदानामध्ये पाहत आहोत. खेळणारे संघ आहेत मापोली विपक्ष निकलेश याचा संघ मिटपाडा. दोन आयकॉन या स्पर्धेमध्ये आपल्याला प्रत्येक संघामध्ये पाहायला मिळणार आहेत आणि जबरदस्त मॅचेस आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळणार आहेत. सलामीची जोडी मैदानामध्ये येते. अनुज आणि हर्षद अशी ही जोडी. चला पंचांना विनंती असेल, टाइम ऑन होतोय बघा. परफेक्ट 12 वाजलेले आहेत आणि पहिला चेंडू पडतोय. 12:20 पर्यंत आपले 4 षटक कंपल्सरी पूर्ण झाले पाहिजेत. सर्वांना नोंद घ्यायचे. ड्रेसिंग कंपल्सरी असणारे या स्पर्धेचा नियम आहे. पंचांना देखील नोंद घ्यायची की 4 षटक हे येणाऱ्या 20 मिनिटांमध्ये पूर्ण व्हायचे. धन्यवाद. विनोद नाईक आणि भाऊ पाटील गोलंदाज तयार गोलंदाजीसाठी. पहिला चेंडू चांगला फटका. चेंडू गॅप मध्ये जातो इनफिल्डच्या वरून. एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनला चेंडू सीमा पार. चांगली सुरुवात. येतोय चौकार. DJ बीमर साठी रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. फलंदाजी करणाऱ्या संघाच्या माध्यमातून विनंती असेल की हा चेक करायचा आहे. फलंदाजी करणाऱ्या संघाने बॅटिंगसाठी रिव्ह्यू घेतलेला आहे.
निलेश गायकवाड साहेबांना विनंती असेल, निलेश गायकवाड यांना विनंती असेल की आपण VIP डाईज वरती यायचंय. पंच हा नो असणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. तर हा पहिला चेंडू हा बीमरच्या स्वरूपात फलंदाजी करणारा संघाला रिव्ह्यू सक्सेसफुल होताना गोलंदाज इथे मात्र तयार होतोय. गोलंदाजीसाठी विनीत फ्रीड असणार आहे. 1+4 5 धावा. चांगला फटका इथे मात्र बॅटची एज लागली होती. चेंडू जातोय तो शॉर्ट मिड विकेटच्या रिजनला. एकच धाव. चांगला कमबॅक इथे पाहायला मिळतोय आणि धावसंख्येपुढे सरसावते ती 6 या आकड्यावरती. नवीन बॅटर आता मात्र स्ट्राईक वरती हर्षद. गोलंदाजीसाठी मात्र इथे तयार होतोय तो विनीत. चांगला चेंडू मागचा. विनीत गोलंदाजीसाठी तयार. पुन्हा एकदा खराब चेंडू. पुन्हा एकदा त्याचा फायदा घेण्यात आलेला चेंडू जातोय तो फाईन लेगच्या रिजनला. 9चा इशारा येतोय पंचांकडनं. 1+4 पुन्हा एकदा येतात 5 धावा आणि 2 बीमर या षटकामध्ये झालेले आहेत. तर हा गोलंदाज गोलंदाजी करू शकणार नाहीये या मॅच मध्ये, याची नोंद घ्यायची. धावसंख्या 11. फक्त एक चेंडूचा गेल झालेला आहे. पहिल्या चेंडूवरती देखील बीमर +4 अशा 5 धावा आल्या होत्या. त्यानंतर एक सिंगल चांगला चेंडू गेला होता. त्यानंतर मात्र खराब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. एका चेंडूमध्ये 11 धावा खर्च करताना इथे गोलंदाज विनीत. आणि आता या मॅच मध्ये तो गोलंदाजी करू शकणार नाहीये. हा रिप्लेसमेंट येते. नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी तयार. बॉलरचं नाव सांगायचंय प्लीज. मोहित पाटील यांचं देखील स्वागत आहे VIP डाईज वरती. अमोर येतोय. हो, यावेळेस मात्र चिप केलेला हवेमध्ये. खराब फटका. मात्र फ्री हिट होता, याची नोंद घ्यायची. स्ट्रोकला चेक केलं होतं, हलकस चिप केलं होतं हवेमध्ये. स्ट्रोक चेक करताना आय थिंक एक धाव मात्र तिथं झेल देखील सुटलं होतं. झेल झाली जरी असती तरी फ्री हिटचा चेंडू होता. कोणत्याही प्रकारचा गडी बाद झाला नसता. एक धावाने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 12 या आकड्यावरती. डावखुरे आता फलंदाज फलंदाजीसाठी तयार. अनुज. आपटलेला चेंडू इथे मात्र हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय तो डीप स्क्वेअर लेगच्या रिजनला. आता मात्र चेंडू अडवण्यामध्ये यश मिळतोय. तोपर्यंत संधी होती 3 धाव पूर्ण करून घेण्याची आणि या 3 धावाने मात्र संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 15. सन्माननीय रुपेशजी शेलार साहेब यांचं आगमन झालेलं आहे. आपलं ओमकार ग्रुप वडपे आयोजित स्वर्गीय सुनीता शांताराम पाटील स्मृती चषकामध्ये हार्दिक स्वागत. सन्माननीय रुपेशजी शेलार साहेब, विनंती असेल आपण VIP डाईज वरती यायचंय. यावेळेस मात्र हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू हवा तसा बॅटच्या पट्ट्यामध्ये आलेला नाहीये. तोपर्यंत संधी. एक धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 16 या आकड्यावरती. पहिलेच षटक अजूनही मार्गस्थ आहे आणि अजूनही 2 चेंडू शेष आहेत. हो, सुंदर चेंडू. इथे मात्र पंचांकडे अपील करताना चेंडू खूप चांगला होता, मात्र मध्ये नव्हता चेंडू. सन्माननीय पाहुणे यांचं देखील VIP डाईज वरती स्वागत. तर पहिल्या
गोलंदाज तयार. यावेळेस मात्र चेंडू हवेत आहे. स्क्वेअर लेगच्या रिजनला शॉट, मात्र तिथे चेंडू वन बाउन्स कलेक्ट करताना खेळाडू एक धाव तोपर्यंत पूर्ण, दुसरी धाव देखील सहजगत्या पूर्ण होतोय आणि 2 धावांनी अशा प्रकारे पहिले षटक समाप्त होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 19. वेलकम. नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे सन्माननीय रुपेजी शेलार या व्यासपीठावर आलेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. उपसरपंच आहेत, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. शेलार गावचे उपसरपंच सन्माननीय वडपे गावचे सन्माननीय रुपेजी शेलार साहेब उपस्थित झालेले आहेत. नक्कीच त्यांच्या माहिती करता सध्या तरी न्यू संघर्ष मीटपाडा आणि छोटा 11 मापोली असा हा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय आणि पहिल्या षटकामध्ये धावांचा विचार केला तर 19 धावा दाबलकावर. थोडंसं वेळ सेट केलेला आहे, वेळेवर देखील लक्ष ठेवायचं आपण. 12:08 झालेली आहेत. नवीन गोलंदाज निकलेश शेलार येतोय. चला निकलेश, क्विक करायचंय आपण, फास्ट करायचंय. पहिल्या षटकासाठी आपण 8 मिनिटं खर्च केलेले आहेत. आता वॉर्मअप बंद करा प्लीज. 20 मिनिटांमध्ये जर आपले षटक पूर्ण झाले नाही तर पॅनलाइज करण्यात यायची नोंद घ्यायची. यावेळेस मात्र सुंदर चेंडू निकलेश याचा चेंडू खेळलेला आहे. तो शॉट मिड ऑफच्या रिजनला, एकदा पूर्ण आणि एका धावेवरती समाधान मानावं लागणार आहे. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 20 या आकड्यावरती. खराब गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. ती टीम शेलार यांच्याकडून चांगली फलंदाजी मापोली संघाकडून आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळते. हर्षद आणि अनुज अशी ही जोडी, अजूनही कुठल्याही प्रकारचा फलंदाज बाद झालेला नाहीये. या निखिलेश हा देखील एक जबरदस्त खेळाडू, भिवंडी इमर्जिंग मध्ये नेहमीच चांगली कामगिरी, सुंदर फटका इतर मात्र सजवलेला होता आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या पार, येतोय षटकार. धावसंख्या होते ती 26. एक सुंदर फटका आणि चेंडूला ग्लान्स केला होता, तो फाटवला फाईन लेगच्या वरून. 6 धावांसाठी षटकार. नवीन चेंडू द्यायचे मैदानामध्ये. चांगला फटका इथे सजवलेला फलंदाज हर्षद याने. एक नेत्रदीपक फटका आपल्याला पाहायला मिळाला मैदानामध्ये. चेंडूला पाठवला तो फाईन लेगच्या वरून. 6 धावांसाठी षटकार. निखिलेश षटकातील पुढचा चेंडू घेऊन चांगली सुरुवात इथे पाहायला मिळते आपल्याला टीम महापोडी यांच्या माध्यमातून. शैलेश गायकवाड यांनी पुरस्कृत केलेला हा संघ छोटा 11 महापोली. आणि दुसरीकडे आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करणारा संघ न्यू संघर्ष मीटपाडा, निखिलेश यांचा हा संघ. बघा चेंडूची पडताळणी पंच हेच करतील. जर काही त्याच्यामध्ये चेंजेस असतील तर पंच तुम्हाला नवीन चेंडू देतील. चेंडू जमा करायचे आहेत आपल्याला. चला चला, क्विक करायचंय, फास्ट करायचंय. बघा षटकार गेलेला चेंडू आलेला आहे. चला टाइमपास करू नका प्लीज. निखिलेश, चेंडू जर हरवला तरच तुम्हाला नवीन देण्यात येईल. हो, यावेळेस मात्र सुंदर फटका सजवलेला चेंडू जातोय तो कव्हरच्या रिजनला. गॅप मध्ये अतिशय सुंदर फटका. कशा प्रकारची फिल्डिंग इथे समजून आलेली नाही. चेंडू सीमा पार चौकार.
संख्या 30. धन्यवाद डीजे. निखिलेश इथे मात्र पुन्हा एकदा सुंदर फटका, चेंडू गॅप मध्ये जातोय, वन बाउंस सीमारेषेच्या बाहेर येतोय चौकार. मात्र निखिलेश यांनी आतापर्यंत खूप धावा खर्च केलेले आहेत. 2 चौकार आणि 1 षटकार आणि 1 सिंगल. आतापर्यंत 15 धावा त्याच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. निखिलेश इथे मात्र सुंदर चेंडू, इथे मात्र कुठल्याही प्रकारचा फुटवर्क पाहायला मिळाला नाही आपल्याला. हर्षदाच्या माध्यमातून एक चांगला कमबॅक निखिलेश करताना, चांगली गोलंदाजी. आता मात्र या चेंडूवरती अशाच प्रकारची गोलंदाजी जर सातत्याने करत राहिला त्याचा संघ, तर इथे मात्र कुठेतरी धावांवरती अंकुश येऊ शकतो. निखिलेश पुढचा चेंडू घेऊन इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्लोअर वन केला होता, रनआउटची संधी आणि गडी बाद. डीजे पहिला गडी रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालेला आहे. धावसंख्या झालेली ती 34. 17.00 ची सरासरी गाठताना इथे टीम महापोलीचा संघ, नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय, नवीन फलंदाज नितीन आणि गोलंदाजीसाठी तिसरं षटक, वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं निमेश येतोय. निमेश शेलार, निखिलेश शेलार यांचे बंधू आहेत. दोन बंधूंची जोडी आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील आपण अनेक बंधूंची जोडी पाहत असतो. इरफान पठाण असतील, युसुफ पठाण असतील, हार्दिक पांड्या, कुणाल पांड्या, अशा बरेच बंधू खेळत असतात. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न, इथे मात्र चांगलं यष्टीरक्षण पाहायला मिळालं. पंचांकडे दात केली देखील होती, मात्र पंच अपील फेटाळून लावतात. चांगला चेंडू इथे पाहायला मिळाला आपल्याला. पहिल्या चेंडूवरती गोलंदाज निमेश याच्या माध्यमातून चांगलं कमबॅक करावं लागणारे. येणाऱ्या 12 चेंडूंचा खेळ जो असणार आहे टीम मिठपाडा संघाला, कारण का पहिल्या 12 चेंडूंमध्ये 17.5 सरासरी गाठून 34 धावा कुठलेल्या आहेत टीम महापोली यांनी. निमेश षटकातील पुढचा चेंडू घेऊन पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चुकीच्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. इथे कुठल्याही प्रकारची नजर मात्र चेंडूवर दिसत नाही. चेंडू पडल्यानंतर हा हलकासा खाली राहिला होता. चांगलं व्हेरिएशन आपल्याला इथे पाहायला मिळत आहे गोलंदाज निमेशाच्या माध्यमातून, आणि अशीच प्रकारची गोलंदाजी निमेशाला करावी लागणार आहे संघाला जरा विजयाची गरज असेल तर. पुढे जाऊन मारलेला आहे, इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे आणि तिथे खेळी संपुष्टात होते बॅटर याची. सुशांत पुन्हा एकदा स्लोअर वन, पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी, चांगलं व्हेरिएशन निमेशाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालेला आहे आणि 4 चेंडूंमध्ये एकही धाव खर्च केलेला नाहीये गोलंदाज निमेश याने.
चांगली गोलंदाजी निमेषाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा स्लोअर वन, पुन्हा एकदा पिक केला होता. यावेळेस मात्र चेंडू हवेत होता, मात्र वन बाउन्स चेंडूला कलेक्ट करतोय विजय चंदने. आयकॉन खेळाडू यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं होतं. एक धावने संघाची धावसंख्या आता मात्र पुढे सरसावते ती 35 या आकड्यावरती. या एक आयकॉन इथे मात्र सपशेल फेल ठरले गोलंदाजीच्या माध्यमातून. विनीत ते देखील आयकॉन मध्ये. निमेश व्हेरिएशन चांगला आहे या खेळाडूकडे. अतिशय सुंदर चेंडू होता, मात्र फटका देखील तितकाच चांगला सजवलेला आहे. तर फलंदाजाने हेलिकॉप्टर खेळला होता, चेंडू गेला होता तो लॉंग ऑफच्या रिजनला. एकच धाव, एक धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 36च्या आकड्यावरती. फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या आणि एक गडी बाद करण्यामध्ये इथे यश आलं गोलंदाज निमेशाला. अशा प्रकारे 3 षटकांची समाप्ती आणि 3 षटकांच्या समाप्तीअंती धावसंख्या झालेली ती 36. 2 बाद 36. चांगली फलंदाजी इथे मात्र आपल्याला हर्षद आणि सुशांत याच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुढील मॅचसाठी दोन्ही संघांना तयार राहायचं. राय स्पोर्ट राय विपक्ष डीबी स्पोर्ट कुरुंद. या दोन संघांना विनंती असेल की 6 चेंडूंचा खेळ झाल्यानंतर आपण नाणेफेकीसाठी इथं टॉस बॉक्स मध्ये असणं कंपल्सरी आहे. चला विनंती असेल. नवीन गोलंदाज आयकॉन खेळाडू येत आहेत मैदानामध्ये. गोलंदाजाचं नाव विजय चंदने. बंधू या टोपण नावाने अनेक खेळाडू टेनिस क्रिकेटमध्ये प्रसिद्ध आहेत. रायगडचा टायगर असेल, माटे असतील, घारे असतील. सुंदर चेंडू, यावेळेस मात्र फटका देखील तितकाच चांगला होता. चेंडू जातोय मिड विकेटच्या रिजनला. विनीत होता तिथे, चांगली फेकी, चांगला कलेक्ट केला यष्टीरक्षकाने आणि तोपर्यंत संधी होती फक्त आणि फक्त एक धाव पूर्ण करण्याची. या एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 37 या आकड्यावरती. पहिल्या 2 चेंडूंचा जर विचार केला ना संदेश पाटील, तर पहिल्या 2 षटकामध्ये 17.00 ची सरासरी गाठून 34 धावा कुठल्या होत्या. त्यानंतर मात्र इथे चांगल्या मागील 7 चेंडूंमध्ये खेळ झालेला आहे गोलंदाजी करणाऱ्या संघाकडून. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा सुंदर चेंडू ब्लॉक मध्ये टाकला होता. यावेळेस मात्र खोदून काढला होता, मात्र एकच धाव इथे पूर्ण करताना सिली मिडऑफच्या रिजनला. एकच धाव, एक धावाने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 38 या आकड्यावरती. आता मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळत आहे. दोन्ही गोलंदाज निमेश असतील, विजय असतील. विजय आयकॉन खेळाडू म्हणून खेळतायत. विजय चंदने. हो पुन्हा एकदा सुंदर चेंडू. गोलंदाजी कशी असावी, तर गोलंदाजी अशी असावी या गोलंदाजाने इथे दाखवून दिलेला आहे. काय गोलंदाज विजय याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. ब्लॉक मध्ये चेंडू टाकला होता आणि ब्लॉक करून टाकलेला फलंदाजाला. आणि नक्कीच आयकॉन खेळाडू का आहे, तर भरपूर वर्ष या खेळाडूने गोरसे बी संघासाठी देखील खेळ खेळलेला आहे. गोलंदाज तयार होते पुन्हा एकदा तोच. काय गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुन्हा एकदा इथे मात्र फुल टच चेंडू, मात्र एक्सप्रेस चेंडू टाकला होता. चेंडू तर खराब होता, मात्र गती खूप जास्त होती. पंचांचा येतो लेग बाईटचा इशारा. लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 39 या आकड्यावरती. चांगलं आयोजन आणि चांगलं नियोजन इथे आपल्याला पाहायला मिळत आहे ओमकार ग्रुप वडपे यांच्या माध्यमातून आणि ब्लू पॅन्थर ग्रुप यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा सुंदर चेंडू, एक्सप्रेस चेंडू होता. इथे रनआउटची संधी असणार आहे आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये गडी बाद. सुशांत याची खेळू संपुष्टात होते. मला तो यष्ट्यांच्या वरून टॉस साठी यायचंय. राये विपक्ष कुरुन संघ. गोलंदाज तयार विजय. हो या गोलंदाजाने काय गोलंदाजी केलेली आहे. अतिशय सुंदर चेंडू. 6 चेंडू या गोलंदाजाने हाताळले आणि 6 चेंडू या गोलंदाजाने ब्लॉक मध्ये टाकले होते. अशा प्रकारे पहिल्या इनिंगची समाप्ती होते. पहिल्या इनिंगची समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 40 आणि 41 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते टीम मिटपाडा या संघासमोर महापोली संघाने.
नक्कीच आपण व्यासपीठावर बोलूया. आपण टार्गेट सांगूया. सर्वप्रथम टोटल धावा झालेल्या आहेत 40 आणि 41 धावांचं आव्हान आहे. मी अक्षय गायकवाड यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते सन्माननीय रुपेश शेलार उपस्थित झालेले आहेत, त्यांचं शुभ सन्मान आपण आपल्या शुभास्ते करायचं आहे. नक्कीच युवा असं म्हणूया आपण, प्रत्येक युवाच्या मनामध्ये हृदयामध्ये घर निर्माण करणारे आहेत रुपेश शेलार, आणि येणाऱ्या काळासाठी तुम्हाला भरपूर सारी शुभेच्छा आहेत. यंग अँड ड्रेसिंग पर्सनॅलिटी, नो डाऊट. त्यानंतर दिनेश गायकवाड उपस्थित झालेले आहेत, दादांचा देखील सन्मान इथे करूया आपण. अक्षय आपणच हा सन्मान करावा. दिनेश गायकवाड उपस्थित आहेत या व्यासपीठावर. क्रिकेटचे सच्चे चाहते आहेत आणि नक्कीच या व्यासपीठावर ते आवर्जून इथे उपस्थित राहिलेले आहेत. या आपण पाहतोय स्वागत आणि सन्मान होताना पाहतोय आपण. स्वर्गीय सुनीता शांताराम पाटील स्मृती चषक 2025 या स्पर्धेमध्ये पाहुण्यांचं स्वागत आणि सन्मान. थँक्यू. आणि आता त्यानंतर आपण टॉस करण्यासाठी दोन्ही टीमला पुन्हा एकदा आवाज देऊया. दोन्ही टीमचे कॅप्टन मला तरी वाटतं आलेले आहेत. मी पाहुण्यांना विनंती करतोय, सन्माननीय दिनेश गायकवाड आणि त्याचबरोबर रुपेश शेलार, आपणास विनंती करतोय आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये जायचं आहे. सन्माननीय रुपेश शेलार, चला आपण जायचं आहे. आणि त्याचबरोबर दिनेशजी गायकवाड, टॉस रुपेश शेलार आपल्या शुभस्ते करायचे आपण. आणि नक्कीच दोन्ही टीमचे कॅप्टन तुम्हाला पाहायला मिळतील. कमॉन आमचे कॅमेरामॅन मिस्टर बिलाल, हे आपण आमचं टॉस बॉक्स पाहताय. तिथे दोन्हीही पाहुणे आपण पाहतोय. अक्षय आपण जोडायचे, आपण देखील जोडा पाहुण्यांच्या सोबत. माहिती द्या आपण टॉसची दोन्ही टीमला. अतिशय सुंदर असा हा टॉस बॉक्स, आणि त्या टॉस बॉक्समध्ये पाहुण्यांना पाहतो आपण टॉस करताना. टॉस झालेला आहे. मला तरी वाटतं टॉस जो आहे राया टीम संघाने जिंकलेला आहे आणि प्रथम शतरक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मित्रांनो, फारसा नाही, 3 वर्षापासून मी नक्कीच बुद्धिस्ट क्रिकेट असोसिएशनच्या स्पर्धा करत आहे. अनुभव आहे या सर्व खेळाडूंचं. सर्व खेळाडू सर्व मित्र आहेत. ते नक्कीच चांगला खेळ हीच अपेक्षा आहे आयोजकांच्या माध्यमातून. पुढच्या सामन्याचे देखील टॉस पाहुण्यांचे शुभास्ते केलेला आहे. नक्कीच टीम राया स्पोर्ट राया आणि डीबी स्पोर्ट्स कुरून अशी ही लढत तुम्हाला मैदानामध्ये यानंतर पाहायला मिळेल. सध्या तरी छोट्या इलेव्हन मापोली पूर्ण शतरक्षण लावण्याची तयारी करतायत. सलामीची जोडी न्यू संघर्ष मिटपाडा ही तुम्हाला पाहायला मिळते. विनीत आणि निकलेश ॲज अ निकल्या एक जबरदस्त खेळाडू आहे मित्रांनो. भिवंडी तालुक्यामध्ये मग ज्युनियर क्रिकेट असो, सिनियर क्रिकेट असो, सर्व खेळामध्ये त्याला आपण खेळताना बघितलेला आहे या भिवंडी तालुक्यात. तर आज तो पुन्हा एकदा आयकॉन म्हणून आपण पाहतोय, या विनीतला पाहतोय. कारण की निकलेश शेलार प्रॉपर मिटपाडा या गावातील आहेत आणि आयकॉन आपण पाहतोय विनीत, जो कवड या परिसरातील खेळाडू आहे. आणि नक्कीच चांगला खेळ. मागच्या गोलंदाजीमध्ये थोडीशी नक्कीच चुकीची सुरुवात राहिली, मात्र ॲज अ बॅटर म्हणून भरपूर चांगला धावा बनवताना आपण या भिवंडीमध्ये बघितलेला आहे. या खेळाडूला तीच अपेक्षा आहे. गोलंदाज आपल्या तयारीमध्ये, गोलंदाज आपण पाहतोय पूर्ण तयारीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सूरज पहिला चेंडू, सूरजचा पहिला चेंडू आणि मिस टाइम फटका आहे. चेंडू हवेमध्ये, शतरक्षक चेंडू खाली पोहोचेल का? नाही पोहोचणार आहे. आणि चेंडू चालला सीमेच्या बाहेर. येतोय पहिला चौकार. डीजे, अतिशय जबरदस्त डीजेचा वादक नक्कीच चांगली गाणी वाजवत आहेत. चौकार षटकार विकेट नंतर मनोरंजन होईल. डीजे रियांसी दामणे गावचे डीजे वादक आहेत. भरपूर दुरून डीजे वाले आले आमच्या या परिसरामध्ये. वेलकम बॅक टू क्रिकेट. चौकारानंतर पुन्हा एकदा आता गोलंदाज सूरजला आपली नक्कीच लेंथ लाईन बदलावी लागेल. राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ, खराब चेंडू टाकला गेला. फुलटा चेंडू इंटू द गॅप आणि चेंडू चाललाय सीमा रेखा पार. येतोय बॅक टू बॅक दुसरा चौकार.
आमचे बाईकमॅन प्लीज जेव्हा सामना सुरू असेल तेव्हा आपण मैदानाच्या आतमधून येऊ नका. स्वतः आपण आयोजक असले तरी काय झालं, आपल्याला पॅनल्टी लागेल, लक्षात घ्या. सूरज, ओ चौकारींची हॅट्रिक पूर्ण करायची होती, स्लॉट मध्ये आले नाहीये चेंडू. सूरजचं कमालीचं कमबॅक पाहायला मिळतंय. दोन्ही संघांना आणि येणाऱ्या सर्व संघांना विनंती आहे, तुम्ही टेन्शन अजिबात घेऊ नका. टेन्शन फ्री मध्ये तुम्ही नक्की जिथे खेळा, कारण की एक एक रिव्ह्यू आहे प्रत्येक संघाला. तुम्हाला जर वाटत असेल की पंचांनी हा बिमर का दिला नाही, तर तुम्ही त्याच्यावर रिव्ह्यू घेऊ शकता. एकच रिव्ह्यू आहे प्रत्येकाला. सूरज, कमालीचं कमबॅक. स्विच इट मनपसंत फटका आहे, सर्वांचा आवडीचा आहे, मात्र तो निकलेशने प्रयत्न केला होता. धावा त्याच्यावर फक्त आणि फक्त एकच धाव मिळाली त्याला. धावा झालेल्या आहेत 9 धावा धावफलकावर. चांगला खेळ सूरजच्या माध्यमातून. प्रत्येक संघाने आपण आलात ही माहिती आयोजकांना द्या. या स्पर्धेचं प्रवेश शुल्क जे आहे ते आपण आयोजकांपर्यंत नक्कीच पोहोचवा. वारंवार आपण अनाउन्समेंट करणार नाही आहे, कारण की स्पर्धा लाईव्ह आहे आणि ज्यांची टीम आहे त्यांचे जे पॅकर आहेत ते भरपूर श्रीमंत घरचे आहेत हेच आपण म्हणणार आहोत. पुन्हा एकदा ऑन साईडला गॅपमध्ये चाललाय चेंडू. अजून एक खणखणीत चौकार यावेळी विनीतच्या बॅटमधून. रिप्ले मध्ये पाहत आहे, मनपसंत फटका खेळला होता विनीत, कारण की बॅटच्या बरोबर अगदी रडार मध्ये आला होता चेंडू आणि चेंडू चालला सीमारेखा पार, येतो चौकार. फार दिवसानंतर या बुद्धिस्ट क्रिकेट असोसिएशनच्या स्पर्धेमध्ये सहभाग झालेला आहोत. मागच्या 3 ते 4 वर्षापासून नक्कीच निकलेश शेलार, सतीश वागचौरे, विनीत, निमेश या सर्वांनी मला प्रत्येक वेळी संधी दिलेल्या आहे. आज देखील मला आमच्या भाच्यानी संधी दिलेल्या आहे. वडपेगावचे रितेश जहीन गायकवाड यांचा कॉल आम्हाला आला होता या स्पर्धेला. वडपेगावचे सुरेश पाटील उद्योजक इथे उपस्थित झालेले आहेत. वेलकम, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मी एकच म्हणेल की गावातील, वडपे गावातील जर कोणी आजी वरिष्ठ ज्येष्ठ नागरिक जर इथे उपस्थित असेल, त्यांना नम्र विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर या. हा व्यासपीठ आपला गावाचा आहे, आपण आपले गावचे सन्मानपूर्वक आपण या व्यासपीठावर येणार आहेत हीच अपेक्षा आम्ही करतोय. षटक क्रमांक 2 इथे सुरू होत आहे आणि गोलंदाज आपल्या तयारीमध्ये आपले आर्म्स फ्री करताना आपण पाहतो मैदानामध्ये. अनुष गोलंदाज आज फलंदाजीमध्ये नक्कीच थोडंसं चांगलं क्रिकेट राहिलं नाही, मात्र गोलंदाजीमध्ये जोर द्यावा लागेल, कारण की टार्गेट 41 धावांचा टार्गेट आहे. स्ट्रायकिंगवर फलंदाज आपल्या मूडमध्ये फलंदाजी करताना आपण पाहतो या निकलेशला. मोठी षटकार चौकार मारण्यामध्ये माहिर असलेला हा खेळाडू आहे. पहिला चेंडू अनुष. स्विच इट, वारंवार प्रयत्न केले जात आहेत, लगा तो आबाद नाही तर बरबाद असाच हा फटका आहे. त्याच्यावर पुन्हा प्रयत्न झाला होता निकलेश शेलार. अनेक रेकॉर्ड आहेत या खेळाडूच्या नावावर, मात्र सध्या तरी संघर्ष करत आहे खेळपट्टीवर. बॅटमधून 2 चौकार आले होते, मात्र गोलंदाजी चांगली आहे, लेंथ लाईन चांगली आहे अनुषची आपण पाहताय. राईट आर्म ओ द विकेट. पुढचा चेंडू हो लेफ्ट आर्म गोलंदाज आहे, मात्र कटर चेंडू यावेळेस टाकला आणि बॅटची एज अँड गॉन. विकेट. सुविधा नक्कीच ठेवा, प्रत्येक स्पर्धेमध्ये आहे. एखादा रिले स्प्रे ठेवा आपल्या बॅगमध्ये आणि त्याचबरोबर पायाला क्रॅम येतात त्याकरता देखील टॅबलेट तुम्हाला मिळते मेडिकलमध्ये. जास्त नाहीये, 200 रुपयाचा खर्च आहे, तो करून ठेवा आपण, कारण की खेळ असा आहे त्याच्यामध्ये गोलंदाजाला भरपूर त्रास होत असतो. निमेश शेलार मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वर. छोटे बंधू आउट झाले, मोठे बंधू मैदानाच्या आतमध्ये इंटर करताना आपण पाहताय. कमालीचा क्रिकेट राहिला या खेळाडूचं आयुष्यामध्ये. वय जरी 40 गाठली आहे, मात्र तरी देखील जिद्द पहा त्या क्रिकेटची निमेश शेलारच्या माध्यमातून. अनुष गोलंदाज. षटक क्रमांक 2 सुरू आहे सध्या तरी. लेफ्ट आर्म गोलंदाज. शॉर्ट बॉल कट केल्या चेंडूला, चेंडू हवेमध्ये होता, शॉर्ट थर्डमॅनला चुकीचं इथे पाहायला मिळते आणि त्याच्यावर अगदी वेगाने विनीतने ही धाव कंप्लीट केली आहे.
बाल बाल बचे वापर विनीत. पूर्णपणे छोट्या 11 मापोली टीम एक तगडा टीम आहे, सर्वांना ठाऊक आहे. चांगले खेळाडू निवडलेत यावर्षी. मागच्या वर्षी नक्कीच पहिला मॅच हरले APL मध्ये, मात्र इथे चांगला खेळ त्यांचा झालेला आहे आतापर्यंत. धावा आहे धाव पलकावर 14 धावा 14. सेफ टार्गेट आहे 41. 40 प्लस जेव्हा धावा असतात तेव्हा सेफ टार्गेट म्हटलं जात आहे. मात्र विनीतने अजूनही आपले हात खोलले नाहीये. एक चौकार आला होता त्याच्या बॅटमधून. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. फुलटा चेंडू वाईप केलं चेंडूला. लॉंग ऑफ मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. फिल्डिंग चांगली आहे. क्षेत्ररक्षक वेगाने आणि आता पुन्हा एकदा निमेश देखील वाचला गेलाय. सिंगल धाव कंप्लीट. संघर्ष जारी आहे. दुसऱ्या षटकामध्ये धावा झालेल्या आहेत तब्बल 15 धावा धाव फलकावर आणि दुसऱ्या षटकाचे देखील चेंडू जे आहेत समाप्तीच्या मार्गावर. 2 चेंडूचा खेळ बाकी या षटकातील. विनोद नाईक आणि भाऊ पाटील फ्रॉम खारबाव अँड कारिवली एक प्रसिद्ध पंच आहेत या भिवंडी तालुक्यातील. अनुष शॉर्ट बॉल कट करण्याचा प्रयत्न, लेग कट केला होता चेंडू. शॉर्ट दरम्यानचा क्षेत्ररक्षक वेगाने त्याच्यावर एक धाव कंप्लीट केली गेली आहे. वेलकम सुरेश पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे. साहेबांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे. आमच्या वडपे गावचे नागरिक आहात आपण, या आपण व्यासपीठावर. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्वर्गीय सुनीता शांताराम पाटील स्मृती चषक 2025 या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. अनुष गोलंदाज, चांगली कामगिरी सध्या तरी या षटकामध्ये. विनीत सज्ज होत आहे. ओ ब्लॉक मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न, पायानं आला होता चेंडू. ड्राईव्ह केला चेंडूला. क्षेत्ररक्षक वेगाने दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आहे. 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावा गेल्यानंतर अनुजचं शेर थोडंसं खालती पडलं होतं, कारण की या 2 धावा वाचणं फार महत्वाचं होतं. तर अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालेला आहे. धावा धाव पलकावर झालेल्या आहेत त्या 18. आता येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 23 धावांची आवश्यकता आहे. 12 गेंदे 23 रन, कुछ भी हो सकता है. कारण की टीम मध्ये सूरज आहे, अनुभवी खेळाडू आहे तुमच्याकडे. त्याचा अनुभव घेणं गोलंदाजांना फार उपयोगी पडणार आहे या मॅच मध्ये. थोडीशी चर्चा करताय. स्ट्रॅटेजी टाइम. तुम्ही 2 षटकानंतर कंपल्सरी पाणी घ्या, काही हरकत नाहीये. मात्र पंचांना विचारण्यात आली पाणी कोणीच मैदानामध्ये घेऊन जाऊ नका. फक्त 2 षटकाच्या समाप्तीनंतर तुम्ही पाणी घ्या. जर तुम्हाला हवं असेल तुम्ही पहिल्या षटकामध्ये फक्त पंचांना तुम्ही आवाज द्या की पाण्याची आम्हाला आवश्यकता आहे, तो पाणी तुम्हाला पुरवलं जाईल. कोणत्या प्रकारचा ब्रेक घेऊ नका. 9 मॅचेस कंप्लीट करायचे आहेत. आपल्या समाजाच्या स्पर्धा आहेत. बुद्धिस्ट क्रिकेट असोसिएशन आजचा दिवस आहे, उद्या ग्रामीण क्रिकेट आहे. आपली शिस्त आपण नक्कीच दाखवा सर्व प्रेक्षकांना. गोलंदाजीमध्ये गोलंदाज आपण पाहतोय संदेश. पहिला चेंडू पाहतोय. हुक करण्याचा प्रयत्न. निमेश शेलारचा हा स्ट्रोक फसला गेलाय. त्याच्यावर फक्त एकच धाव घेता आली आहे. चांगली फिल्डिंग आहे. आणि आता स्ट्रायकिंगवर पुन्हा एकदा विनीत याच्याकडे जास्त फोकस केला जात आहे टीम, खास करून छोट्या 11 मापोली. कारण की हा खेळाडू असा आहे जेव्हा आपल्या सुरात तालामध्ये येईल तेव्हा मॅच लवकरात लवकर फिनिश करेल. तर याचा विकेट घेण्याच्या तयारीमध्ये आहे इथे मापोली टीम. संदेश पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. शॉर्ट बॉल फायदा घेता आला नाहीये. क्रॉस बॅटने खेळलाय. मिड विकेट क्षेत्रावर क्षेत्ररक्षक आहे. एक धाव झाली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्नामध्ये फलंदाज निमेशचा विकेट आलाय. महत्वाचा विकेट. दोन्ही बंधू तंबू मध्ये परतलेले आहेत. कम ऑन डीजे. रिप्ले पाहूया आपण. रिप्ले मध्ये स्पष्ट तुम्हाला पाहायला मिळते की क्षेत्ररक्षण खूप चांगला राहिला होता. थ्रो चांगला आला होता आणि अनुष तिथे होता. क्या बात आहे. कम्मालीचा थ्रो, कम्मालीचा एफर्ट पाहायला मिळाला. संदेशच्या माध्यमातून ड्राईव्ह केलं, मात्र चेंडूला सोडलं नाही आणि त्याला माहिती आहे विकेट चालून आलेला आहे. नवीन बॅटर विजय चंदने बंधू मैदानाच्या आतमध्ये येत आहे. आयकॉन खेळाडू आहे, मात्र इथे कम्मालीची गोलंदाजी पाहायला मिळते. 11 चेंडू 22 धावांची इथे अजूनही आवश्यकता आहे. न्यू संघर्ष मीटपाडा. डॉक्टर किरण चन्ने साहेबांचा हा संघ आपण पाहतो एका बाजूला. वीस धावा झालेल्या आहेत. यस 21 धावांची आवश्यकता आहे. आमचे अपडेटर नक्कीच प्रिन्स मूवीज. यस 10 चेंडू 21 धावा. आय थिंक लाईट टेलिकास्ट मध्ये नक्कीच आपण बघितलं तर अपडेट 1 धाव एक्स्ट्रा होती, दुरुस्ती केलेली आहे. ओ मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची एज शॉर्ट फाईंड क्षेत्ररक्षक आहे. आज छोट्या 11 महापोली टीम पूर्ण चांगला क्रिकेट खेळते.
11च्या 11 खेळाडू एकजूट झालेले आहेत. काय कमालीचा इथे खेळ पाहायला मिळालाय मापोली टीम संघाच्या माध्यमातून. अतिशय जबरदस्त खेळ तुम्हाला पाहायला मिळतोय टीम छोटा 11 मापोली संघाच्या माध्यमातून. सन्माननीय सुरेश पाटील साहेबांची उपस्थिती या व्यासपीठावर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे साहेब, वेलकम. पुढचा चेंडू गोलंदाज संदेश सुरा तालामध्ये गोलंदाजी करतोय. विजय सज्ज होत आहे. आता ही सुरुवात करना चाहते थे वहां पर. चांगला चेंडू पाहायला मिळत आहे. प्ले अँड मिस डॉट चेंडू. कौतुक करताना सर्व खेळाडू. नितीनला देखील ठाऊक आहे, सूरजला देखील ठाऊक आहे की हा खेळाडू जर थांबला तर मॅच घेऊन जाईल. आयकॉन म्हणून खेळत आहे विजय चंदने बंधू आणि खेळपट्टीवर संघर्ष करताना बघितला पहिल्या चेंडूवर. न्यू संघर्ष आहे आणि संघर्ष जारी आहे. संदेश शॉर्ट बॉल ऑन साईडला, मोठा फटका आलाय. हा चेंडू चाललाय सीमा रेखा पार. येतं A1 कॉलेजचा षटकार. षटकाराने आगाज होताना विजय चंदनेच्या पारीला आपण पाहतोय. धावा झालेला आहे धावफलकावर 26 धावा. अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये, शतरक्षक चेंडू खाली आहे. चुकी होणार नाहीये. अनुषने हा झेल पकडलाय. झेल पकडले की मॅच येणाऱ्या चेंडूवर माहिती मिळेल. धाव फलक जर आपण विचार केला तर नक्कीच इथे आपण पाहतो की आमचे एक्सपर्ट स्कोरर आम्हाला सांगत आहेत की अजूनही येणारे चेंडूंचा खेळ बाकी आहे. 6 आणि 14 धावांची आवश्यकता आहे. पाणी आलंय मैदानाच्या आतमध्ये. पाणी नव्हे तर मेसेज आलाय कारण की बंधू हा आऊट झाल्यानंतर थोडंसं आता टेन्स भरा मॅच नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं न्यू संघर्ष मिटपाडा संघाच्या माध्यमातून. आता हेही देखील विसरून चालणार नाही की विनीती अजूनही खेळपट्टीवर आहे. कुणाल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. चांगला खेळ नक्कीच इथे पाहायला मिळतोय. अजूनही येणारे चेंडू जे बाकी आहे 6 आणि 14 धावांची आवश्यकता आहे. 14 एक मोठी धावसंख्या आहे येणाऱ्या 6 चेंडूमध्ये बनवायची आहे. अगदी क्रीडांगण खूप चांगला सजवला गेलाय. सर्वप्रथम खेळाडू काय पाहिजे खेळाडूंना तर एक चांगला क्रीडांगण, चांगली खेळपट्टी आणि त्यानंतरचं आयोजन. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. गोलंदाज हर्षद पाहूया कोणत्या प्रकारची गोलंदाजी करतोय. डिफेन्स करेल का या 14 धावा. विनीत अटॅकच्या मूड मध्ये तर आहेच, मात्र 14 धावा बनवायचेत 6 चेंडू मध्ये. ओ क्लासिकल या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट षटकार. हेलिकॉप्टर ड्राइव्ह फ्रॉम विनीत. हो विकेट टू विकेट चेंडू ठेवला होता, मात्र त्याच्यावर हा षटकार पाहायला मिळाला विनीतचा. विनीतच्या बॅट मधून षटकार आलेला आहे आणि चेंडू देखील मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. कम्मालीचा स्ट्रोक. व्हॉट स्ट्रोक. हा स्ट्रोक ना तू किती वेळा जरी बघितलास ना तू युट्यूबच्या माध्यमातून तुझं देखील मन भरणार नाहीये. इतका भारी स्ट्रोक पाहायला मिळाला विनीतचा. पुढचा चेंडू कमबॅक होईल का. मोठा फटका खेळला. अजून एक धमाका पाहायला मिळतोय की काय. चेंडू चालला सीमेच्या दिशेने आणि फलंदाज बाद. अजून एक धक्का लागलाय टीम न्यू संघर्ष मिटपाडा संघाला. विनीत बॅक टू डगआउट.
महेंद्र सिंग धोनी ज्या क्रमांकावर येतो त्या क्रमांकाच मैदानाच्या आतमध्ये आलाय. जेव्हा संघ अडचणीमध्ये आहे ती अडचण दूर करण्यासाठी महेंद्र मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी करताना गोलंदाज आपण पाहतोय आपल्या सुरा तालामध्ये गोलंदाजी करताना हर्षद. चार चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक चेंडू मागे 2 धावा बनवायचे आहेत. क्या हम ये मैच आखिरी गेंद तक देखना चाहेंगे? ओ शपल क्रॉस होऊन मारण्याचा प्रयत्न, हुक करायचं होतं चेंडूला, डॉट चेंडू पाहायला मिळतोय. 3 चेंडू 8 धावांची आवश्यकता आहे. कडक मॅच पाहायला मिळतोय. भरपूर प्रेक्षकांचा टाळ्यांचा आवाज गजर होत आहे मैदानामध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा. ओ षटकारासारखा चेंडू होता मात्र चेंडू आणि बॅटचा मिलाप नाहीये. डॉट चेंडू. पहिल्या मॅच मध्ये भरपूर मोठा अपसेट बघितला होता. वेलवली टीम या स्पर्धेच्या बाहेर झाली आहे. या दोन्ही संघामध्ये आपण पाहतो की दोन्ही संघ प्रयत्न करतायत. इथे धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि एकच धाव इथे पूर्ण केली गेली आहे. कंपल्सरी चेसिंग आहे आणि नक्कीच आता या धावा बनवाव्याच लागतील आणि चेंडू बाकी आहे तो एकच फक्त आणि धावांची आवश्यकता आहे ती म्हणजे 7. एक चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. चेसिंग इज कंपल्सरी आहे. म्हणजेच षटकार जरी आला तरी सामना इथे जिंकू शकणार नाहीये. मात्र क्रिकेट हे काही होऊ शकतो. एक चेंडू 7 धावांची आवश्यकता आहे आणि अशा प्रकारे अजून एक मोठा अपसेट आपल्याला पाहायला मिळते. टीम न्यू संघर्ष मिटपाडा या स्पर्धेच्या बाहेर. अभिनंदन टीम छोटा 11 मापोली. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्याने चांगल्या धावा बनवल्या आणि गोलंदाजी चांगली केली, विकेट घेतला, नाव आहे हर्षद इज अ मॅन ऑफ द मॅच. 26 धावा बनवल्या हर्षदने आणि ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. वेलकम हर्षद. आज काय क्रिकेट पाहायला मिळतं, जिद्द क्रिकेट. चांगल्या खेळाडूंना घरी पाठवला या स्पर्धेच्या माध्यमातून असंच म्हणू शकतो आपण. हर्षद या आपण व्यासपीठावर पाहुण्यांच्या शुभास्ते ही मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी तुम्हाला दिली जाईल. नक्कीच उपस्थित या व्यासपीठावर पाहुण्यांच्या शुभास्ते रुपेश गायकवाड यांना विनंती असेल की आपण मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी द्यायची आहे. आपल्या शुभास्ते मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आपण द्यायची आहे. नक्कीच आपण पाहतोय की मॅन ऑफ द मॅच देताना हर्षदला डीबी ग्रुप अँड स्पोर्ट्स सुरेश थोरातने देखील या स्पर्धेला शुभेच्छा दिलेल्या आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. चला आपण पुढच्या मॅच कडे बोलत आहोत. दोन्ही टीम तयारीमध्ये मैदानाच्या आतमध्ये पाहतोय की टीम फिल्डिंग लावण्याची तयारी करत आहे. पंच भाऊ पाटील सर थोडं संपर्क साधायचा आपण. भाऊ पाटील सर आणि सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायची आहे. सामन्याला प्रत्यक्ष सुरुवात होईल तेव्हा मयूर पाटील यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. नक्कीच प्रत्येक संघाच्या कॅप्टनला नम्र विनंती असेल की प्रत्येकाने आपली प्रवेश शुल्क या स्पर्धेची भरायची आहे. मिटपाडा टीमचे कॅप्टन आणि त्याचबरोबर
मापोली टीमचे कॅप्टन. चला आपण प्रवेश शुल्क भरण्यासाठी यायचे आमच्यापर्यंत.